हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 सप्टेंबर. दिवसाची सुरुवात आपण नेहमीच चांगल्या आणि सकारात्मक विचाराने करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो त्यावेळेला त्या निर्णयावर आपण विचार करत बसतो की आपण घेतलेला निर्णय हा चुकीचा होता की बरोबर होता. पण मला असं वाटतं की कुठलाही निर्णय घेताना जर आपण त्या निर्णयावर ठाम असलो तर नक्कीच तो चुकीचा निर्णयसुद्धा आपण बरोबर करू शकतो. ही ताकद मात्र प्रत्येकात असते. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा तुम्ही बरोबर होता हे दाखवून देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहासात प्रत्येक दिवशी काही ना काही घटना घडत असते आणि ह्या घटना इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. तेव्हा या घटनांचा आढावाच आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो. मग यामध्ये काही महत्त्वाच्या घटना, याचबरोबर काही महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली कार्य, त्याचा मानवी जीवनासाठी झालेला उपयोग, अशा व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी, अशा सगळ्याच प्रकारच्या घटनांचा आढावा आपण या दिनविशेष सत्रात घेत असतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, 8 सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेऊया आजच्या या दिनविशेष सत्रात. 8 सप्टेंबर 1831 साली विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी बसले होते. 1857 मध्ये ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह 18 क्रांतिवीरांना साताऱ्यातील गेंडा या माळावर फाशी देण्यात आली होती. मग विद्यार्थी मित्रांनो, रंगो बापूजी हे कोण होते? तर महाराष्ट्रातील क्रांतिकारक आणि सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांचे कारभारी आणि वकील होते. रंगो बापूजी यांनी प्रखर स्वामीनिष्ठा, बुद्धिमत्ता, लेखन आणि वक्तृत्व कौशल्य ह्या आपल्या गुणांच्या जोरावर ईस्ट इंडिया कंपनी सरकारविरुद्ध जवळपास 13 ते 14 वर्ष सनदशीर मार्गानं लढा दिला होता. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1900 साली अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे 8000 जण ठार झाले होते. तर 1944 साली दुसरे महायुद्ध ज्यावेळेला होत होते त्यावेळेला लंडनवर पहिल्यांदा V2 या बॉम्बचा हल्ला करण्यात आला होता. आजच्याच दिवशी 1954 साली साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. 1962 साली स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जेरियाने नवीन संविधान अंगीकारलं होतं. आजच्याच दिवशी 1966 साली स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले होते. स्टार ट्रेक रॉडेनबेरी यांच्या स्टार ट्रेक कथानकावर आधारित स्टार ट्रेक या दूरचित्र शृंखलेतील ही मालिका आहे. जीन रॉडेनबेरी यांनी 1960 मध्ये स्टार ट्रेक या नावाने एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्र मालिका बनवल्या. स्टार ट्रेक शृंखलेतील पहिली दूरचित्र मालिका 1960 मध्ये त्यांनी बनवली व प्रक्षेपित केली होती. स्टार ट्रेक शृंखलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारित होत्या. विज्ञान कथा साहित्यातील हा एक प्रकार होता. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1991 साली मॅसिडोनिया युगोस्लोव्हियापासून स्वतंत्र झाला होता. आजच्याच दिवशी 2000 साली सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात आला होता. सन 2001 साली लेग स्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मनसूर अली खान उर्फ टायगर पतोडी यांची C.K. नायडू या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया इतिहासात
अशा काही व्यक्ती आहेत ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 8 सप्टेंबर 1157 साली इंग्लंडचा राजा रिचर्ड यांचा जन्म झाला होता. 1830 साली नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्राल यांचा जन्म झाला. 1846 साली भारतीय हाँगकाँग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1848 साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म झाला. 1887 रोजी योगी व आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म झाला होता. सन 1901 साली दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेनरिक वेरवोल्ड यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1918 साली नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हेरॉल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म झाला. 1925 मध्ये इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म झाला. 1926 साली संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म झाला. भूपेन हजारिका हे एक पार्श्वगायक, संगीतकार आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना 2019 साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर 2012 सालचा पद्मविभूषण, 2001 सालचा पद्मभूषण आणि 2009 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिला गेला होता. याचबरोबर 1992 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील देण्यात आला होता. त्यांना 2009 साली आसाम रत्न देऊन त्यांचा गौरव केला गेला होता. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. आजच्याच दिवशी सन 1933 साली जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म झाला. आशा भोसले सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील नव्हे तर जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा हा एक आवाज. विद्यार्थी मित्रांनो, मराठी, हिंदी आणि अनेक भाषातील चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले आहे. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना 2008 सालचा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे, तर 2000 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2021 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे. त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ग्रॅमी पुरस्कार देखील आशाताईंना 1997 साली मिळालेला आहे. तेव्हा मित्रांनो, आज या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहेत. 701 इसवी सन पूर्व पोप सर्गियस पहिला यांचं निधन झालं होतं. 1933 साली इराकचा राजा फैसल पहिला यांचं निधन झालं. तर 1960 साली इंदिरा गांधी यांचे पती पत्रकार व राजकारणी फिरोज गांधी यांचं निधन झालं. 1965 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मन स्टॉडिंगर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1970 साली मायक्रोवेव्ह ओव्हनचे शोधक डॉक्टर पर्सी स्पेन्सर यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज सगळ्यांच्या घरात मायक्रोवेव्ह ओव्हननी जागा घेतली आहे. या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आपण अगदी काही मिनिटात अन्न गरम करू शकतो. याचा शोध लावणारे डॉक्टर पर्सी स्पेन्सर आहे. आज आपण त्यांच्याविषयी व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेणार आहोत, तेव्हा हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1980 साली नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विलर्ड लिबी यांचं निधन झालं. सन 1981 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा यांचं निधन झालं. सन 1981 मध्ये अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचं निधन झालं. 1982 मध्ये जम्मू काश्मीरचे राजकीय नेते शेख अब्दुल्ला यांचं निधन झालं. 1991 मध्ये कवी वामन रामराव तथा वा रा कांत यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. हे गाणं कवी वा रा कांत यांचं आहे.
यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 2010 साली कन्नड व तमिळ अभिनेता मुरली यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. हे होतं आजच्या दिवसाचं विशेष, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मागच्या काही दिवसांचे दिनविशेष हे सत्र ऐकायचे असतील तर त्याकरता तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणि मित्रांनो, तुम्हा सगळ्यांसोबत मला एक आनंदाची गोष्ट शेअर करायला आवडेल. ती म्हणजे अशी की मागचे 2 वर्ष करोनाचा काळ होता, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्या काळात सुद्धा आमचा हा रेडिओ सुरू होता. आणि यासाठी आम्हाला आमचे मार्गदर्शक सुनील पाटील सर मार्गदर्शन करत होते. आणि याच कारणामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करोना काळात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री सुनील पाटील सर, जे स्पेक्ट्रम अकॅडमीचे संचालक आहे, यांना करोना योद्धा सन्मान मुंबईत राजभवन येथे प्रदान करण्यात आला. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या रेडिओ MPSC गुरु या शैक्षणिक इंटरनेट रेडिओमार्फत मोठ्या प्रमाणावर शिक्षण प्रसाराचं कार्य सर्वदूर करण्यात आलं. तसंच मोठ्या प्रमाणावर विविध विषयांवरील अभ्यास साहित्य दृकश्राव्य स्वरूपात निर्मित करून मोफत प्रसारित करण्यात आलं. त्यांच्या या योगदानाबद्दल सुनील पाटील सर यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, आज आमचे हे मार्गदर्शक पाटील सर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, म्हणून ही सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मित्रांनो, आमचं हे काम अखंडपणे सुरूच राहील आणि यासाठी आमचे मार्गदर्शक सुनील पाटील सर आहेतच. सरांच्या या कार्यासाठी आमच्या रेडिओ MPSC गुरुकडून सुद्धा सरांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.